नमस्कार. चला, आज आपण वेळेत खूप मागे जाऊया. भारताच्या इतिहासाच्या एका अशा पर्वात, जे मोठमोठ्या साम्राज्यांच्या आधीचं आहे. एक असं युग जे बऱ्याचदा आपल्या नजरेतून सुटतं. तर या युगाला म्हणतात ताम्र पाषाण युग. नावावरूनच कळतंय, हो ना? तांब आणि पाषाण म्हणजे दगड. हा खरं तर एक खूप मोठा बदल घडवणारा काळ होता. जणू काही पाषाण युग आणि त्यानंतर येणाऱ्या मोठमोठ्या संस्कृतींमधला एक पूलच होता हा. पण मग प्रश्न पडतो की ज्या लोकांनी पहिल्यांदा धातू वापरायला सुरुवात केली, त्यांचं आयुष्य नेमकं कसं असेल? तर चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला निघूया अगदी एखाद्या डिटेक्टिव्हसारखं. आणि ह्या कथेचे जे काही धागेदोरे आहेत ना, ते संपूर्ण भारतात जमिनीखाली विखुरलेले आहेत. चला, मग आपण एकत्र मिळून ही कहाणी उलगडूया. आपल्या या शोधाची सुरुवात आपण करणार आहोत राजस्थानपासून. कारण धातूकामाचे सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे पुरावे सापडलेत ते इथेच. आता इथे दोन ठिकाणं खूप महत्त्वाची आहेत. एक म्हणजे आहार बनास संस्कृती. इथे तांबे वितळवण्याची कला विकसित झाली होती. आणि दुसरं म्हणजे गिलुंड, जिथे मोठ्या प्रमाणावर दगडी पात्या बनवण्याचा जणू एक उद्योगच होता. आणि इथल्या लोकांचं आयुष्य किती प्रगत होतं हे ऐकून खरंच कमाल वाटेल. ते फक्त तांबं वितळून थांबले नाहीत, तर ते भातशेती करायचे. एवढंच नाही, तर ते एक खास प्रकारची काळ्या लाल रंगाची भांडी बनवायचे आणि त्यावर सुंदर पांढऱ्या रंगाची नक्षीसुद्धा काढायचे. ठीक आहे, म्हणजे त्यांच्याकडे धातू वितळवण्याचं तंत्रज्ञान होतं. पण मग एक प्रश्न मनात येतोच की त्यांनी आपला समाज कसा उभा केला असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणावर अन्नपाण्याची सोय कशी केली असेल? आता आपली ही डिटेक्टिव्हगिरी आणखीनच इंटरेस्टिंग होतीये. या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला आता राजस्थानमधून पूर्वेकडे जावं लागेल, थेट मध्य भारतातल्या सुपीक नदी खोऱ्यांमध्ये. इथे नर्मदा आणि चंबळ यांसारख्या नद्यांच्या काठावर अनेक वस्त्या, अनेक संस्कृती नांदत होत्या. उदाहरणार्थ नावडा टोळी. इथे तर जवळजवळ सगळ्याच मुख्य अन्नधान्यांची शेती केली जायची. दुसरीकडे माळवा संस्कृतीची ओळख होती त्यांच्या उत्तम सिरॅमिक्स आणि कापड विणण्याच्या साधनांमुळे. म्हणजेच काय, तर या सगळ्या पुराव्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते, त्यांचं सामाजिक जीवन खूपच व्यवस्थित होतं. त्यांची घरं बघा, गोल आणि आयताकृती दोन्ही प्रकारची. जमिनीला चिखलाचा गिलावा असायचा. इतकंच नाही, तर चाती सापडल्या आहेत, म्हणजे विणकामही होतं. आणि हो, तांब्याची हत्यारं तर होतीच, तीही एकदम धारदार. पण थांबा, ह्या गोष्टीतला खरा ट्विस्ट, खरा क्लायमॅक्स अजून बाकी आहे. या युगातले सगळ्यात थक्क करणारे शोध लागलेत ते आणखी दक्षिणेला. असे शोध जे हजारो वर्षांनंतरही आपल्याला चकित करतात. आणि आता आपल्या या शोधाचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, महाराष्ट्र. कारण इथे जे काही सापडले ते त्यांच्या संस्कृतीबद्दल आणि त्यांच्या श्रद्धांबद्दल खूप काही सांगून जातं. खास करून जोरवे संस्कृतीचं एक खूप मोठं ठिकाण आहे, दायमाबाद. इथे एक असा खजिना सापडला जो खरंच अविश्वसनीय आहे. फक्त 4 वस्तू, पण या 4 वस्तूंनी इतिहास बदलला. या होत्या कांस्याच्या वस्तू. काय होत्या त्या वस्तू? एक शक्तिशाली गेंडा, एक भव्य हत्ती, सारथ्यासह एक 2 चाकी रथ आणि एक धिप्पाड म्हैस. जरा विचार करा, आपण ताम्रयुगाबद्दल बोलतोय आणि या लोकांनी कांस्य धातूमध्ये इतकी अप्रतिम शिल्प घडवली होती. हे त्यांच्या कलेचं आणि कौशल्याचं एक जबरदस्त उदाहरण आहे. कलाकुसरीसोबतच त्यांच्या श्रद्धा कशा होत्या याचीही एक झलक आपल्याला इनामगाव आणि सोनगाव सारख्या ठिकाणी मिळते. ते काय करायचे? तर मृत व्यक्तीला आपल्याच घराच्या जमिनीखाली दफन करायचे. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे मृतदेह नेहमी उत्तर-दक्षिण दिशेला ठेवलेला असायचा. यावरून त्यांच्या मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलच्या कल्पनांचा अंदाज येतो. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात फिरून आलो. जे काही पुरावे गोळा झालेत ते एकत्र जोडून हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघूया तरी, हे सगळं चित्र एकत्र कसं दिसतं? तर थोडक्यात सांगायचं झालं तर 1. या सगळ्या संस्कृती नद्यांच्या काठावर वाढल्या, नर्मदा, चंबळ, गोदावरी. 2. प्रत्येक भागाची स्वतःची एक वेगळी ओळख होती, जसं की आहार, माळवा, जोरवे संस्कृती. आणि 3. त्यांच्या वस्तूच त्यांची कहाणी सांगतात. मग ती काळी लाल रंगाची भांडी असोत किंवा दायमाबादची ती अप्रतिम कांस्यशिल्प. म्हणजे मग सगळं सोपं आहे, नाही का? आधी पाषाण युग, मग ताम्रयुग आणि मग आलं कांस्य युग. एकदम सरळ, एका रेषेतला विकास. पण
गोष्ट इतकी सोपी नाहीये. आणि खरी गंमत इथेच आहे. भारताचा इतिहास हा असा सरळ रेषेत नाहीये. काही ठिकाणी तर कांस्ययुगीन हडप्पा संस्कृतीची जी ठिकाणं आहेत ती या ताम्रयुगीन संस्कृतींपेक्षाही जुनी आढळतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की ह्या दोन्ही संस्कृती एकाच काळात वेगवेगळ्या भागांमध्ये अस्तित्वात होत्या. आणि हाच मुद्दा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो की आपल्या प्राचीन इतिहासाचे असे आणखी किती अध्याय आहेत जे अजूनही उलगडलेले नाहीत आणि जे कदाचित आपल्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतील.